आज आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमधलं सेक्शन 5 बघणार आहे, जे की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीला डिफाईन करतं. सेक्शन 5 हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीला डिफाईन करतं. तर ते कसं बघूया. In the following section, transfer of property means an act by which a living person conveys property. सेक्शन 5 असं म्हणतं की जेवढे काही सेक्शन्स आहेत, म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये जेवढे पण सेक्शन्स आहेत, जिथे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी लिहिलेलं आहे, तर त्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टर्मचा अर्थ असा होईल, असं ॲक्ट की जिथे लिव्हिंग पर्सन कन्वे करतो प्रॉपर्टीला. आता लिव्हिंग पर्सन प्रॉपर्टी कन्वे करत आहे म्हणजे ती प्रॉपर्टी पास करत आहे, डिलिव्हर करत आहे किंवा ट्रान्सफर करत आहे. आणि जिथे ॲक्ट हा शब्द लिहिलेला आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मीन्स अँड ॲक्ट, इथे ॲक्टचा अर्थ कोणती इनॅक्टमेंट वगैरे नाही, तर ॲक्टचा अर्थ हे एखादं कार्य किंवा कृती असा होतो. म्हणजे असं कार्य जे की एखादं लिव्हिंग पर्सन प्रॉपर्टी कन्वे करतो, म्हणजेच ट्रान्सफर करतो. कसं? इन प्रेझेंट ऑर इन फ्युचर. एक तर प्रेझेंटमध्ये करत आहे किंवा भविष्यकाळात. तर तो कोणाला ट्रान्सफर करतो? तर टू वन ऑर मोर ऑफ द लिव्हिंग पर्सन्स, एकतर एका व्यक्तीला किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना, ऑर टू हिमसेल्फ किंवा मग स्वतःला. तर मग आता स्वतःला प्रॉपर्टी कसे ट्रान्सफर करू शकतात? तो पर्सन त्या प्रॉपर्टीचा ट्रस्टी बनला. आता एखादं नॉर्मल ट्रस्ट असतं, त्यामध्ये एक ट्रस्टर असतो आणि एक ट्रस्टी असतो आणि आणखीन एक बेनिफिशियर असतो. ट्रस्टर म्हणजे ओनर असतो त्या प्रॉपर्टीचा. तो ट्रस्टर प्रॉपर्टीला ट्रान्सफर करतो. कोणाला? ट्रस्टीला. आणि जो प्रॉपर्टीचं बेनिफिट आहे ते बेनिफिशियरीला जातं. परंतु असं पण होऊ शकतं, जो ओनर आहे प्रॉपर्टीचा, ज्याला ट्रस्टर म्हणतात, तो स्वतःला त्या प्रॉपर्टीचा ट्रस्टी बनला. तो स्वतः जेव्हा त्या प्रॉपर्टीचा ट्रस्टी बनतो, म्हणजे जेव्हा ओनर त्याच्या स्वतःच्याच प्रॉपर्टीचा ट्रस्टी बनतो, तेव्हा असं म्हणलं जातं की त्याने स्वतःलाच ती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली आहे. तर प्रॉपर्टी एकाला किंवा एकापेक्षा जास्त जणांना ट्रान्सफर होते किंवा मग स्वतःला पण ट्रान्सफर होऊ शकते. आणि एकापेक्षा जास्त लिव्हिंग पर्सनला टू ट्रान्सफर प्रॉपर्टी इज टू परफॉर्म सच ॲक्ट. म्हणजे त्या प्रॉपर्टीला ट्रान्सफर करणे हे त्या ॲक्टचं परफॉर्मन्स असेल. आता पुढे, इन दिस सेक्शन लिव्हिंग पर्सन इन्क्ल्यूड्स अ कंपनी ऑर असोसिएशन ऑर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स वेदर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट. जो लिव्हिंग पर्सन आहे, जो की ट्रान्सफर करतो किंवा कन्वे करतो प्रॉपर्टीला, किंवा ज्याला प्रॉपर्टी आपण ट्रान्सफर केलेली आहे, तर ते लिव्हिंग पर्सन नेमकं कोण? म्हणजे त्या लिव्हिंग पर्सनमध्ये काय काय येऊ शकतं? एक तर कंपनी, असोसिएशन ऑर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स वेदर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट. आपण पाहिलेलं आहे कंपनीज ॲक्टमध्ये दिलेलं आहे की इनकॉर्पोरेशन म्हणजे काय? ते इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनीला किंवा असोसिएशनला लीगल एंटिटी मिळणे. जर कंपनी इनकॉर्पोरेटेड आहे तर ती स्यू करू शकते किंवा त्याच्यावर स्यू करता येतं. मग इनकॉर्पोरेटेड असो किंवा नसो, ते लिव्हिंग पर्सनमध्ये इन्क्ल्यूड होईल. आता नेक्स्ट आहे मेन एलिमेंट्स ऑफ सेक्शन 5. तर सगळ्यात आधी आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इज ॲन ॲक्ट. जी प्रॉपर्टी आपण ट्रान्सफर करत आहेत ती एक ॲक्ट आहे. आपण आधीच डेफिनेशनमध्ये पाहिलेलं आहे की जी प्रॉपर्टी ट्रान्सफर होत आहे ती एक ॲक्ट आहे, ती एक कृती आहे. कोणामध्ये?
तर लिव्हिंग पर्सनच्यामध्ये जे की जिवंत आहेत. सेकंड आहे लिव्हिंग पर्सन इन्क्ल्यूड्स कंपनी अँड ॲसोसिएशन. लिव्हिंग पर्सनमध्ये काय काय इन्क्ल्यूड होतं? कंपनी, ॲसोसिएशन, इंडिव्हिज्युअल्स बॉडी, ती म्हणजे त्याला लिगल एंटिटी असो किंवा नसो. थर्ड आहे कन्वे प्रॉपर्टी, म्हणजे एकाकडून दुसऱ्याला प्रॉपर्टी ट्रान्सफर करणे, म्हणजे ती प्रॉपर्टी एकाकडून दुसऱ्याला मूव्ह करणे. चौथा आहे इन प्रेझेंट अँड फ्युचर, जी प्रॉपर्टी ट्रान्सफर होत आहे ती इमिडिएट इफेक्टमध्ये येऊ शकते किंवा फ्युचरमध्ये पण ती इफेक्टमध्ये येऊ शकते. आता उदाहरणात बघू, जे पेरेंट्स आहेत ते मुलांना म्हणतात की तू परीक्षेमध्ये एवढे टक्के घे, तुला मोबाईल देतात. तर हे जो टाईम पिरियडवर डिपेंड, हे सगळं ते टाईम पिरियडवर डिपेंड राहील, कारण की हा मोबाईल लगेचच ट्रान्सफर नाही, तो मोबाईल लगेच ट्रान्सफर नाही झाला. सगळ्यात आधी हे तर कंडिशनल ट्रान्सफर आहे. जेव्हा तुम्ही हे काम करताल तेव्हा हे ट्रान्सफर भविष्यकाळात इफेक्ट करेल. जेव्हा तुम्ही एखादं काम करत आहात तेव्हाच एखादी गोष्ट तुमच्याकडे ट्रान्सफर होईल, म्हणजेच ते भविष्यकाळामध्ये इफेक्ट होईल. फिफ्थ आहे वन ऑर मोर ऑफ द लिव्हिंग पर्सन्स. याचा अर्थ असा होतो की मी एकाला प्रॉपर्टी देत आहे किंवा एकापेक्षा जास्त जणांना प्रॉपर्टी देत आहे. लास्ट आहे हिमसेल्फ ऑर अदर लिव्हिंग पर्सन. जेव्हा ओनर एकापेक्षा जास्त रोल्समध्ये येतो तेव्हा तो स्वतःला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो. आपण आधीच बघितलेलं आहे की जर जो ट्रस्टर आहे तोच ट्रस्टी बनला तर तो स्वतःला पण प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.